प्रणाम. 1 2 3 4 5 काय 5 या नव्या घरी, नव्या स्टुडिओमध्ये संपूर्ण सगळं नवं वातावरण आणि नवा उत्साह. तो तर मला रोजच सकाळी उठल्यावर मी नव्या उत्साहातच, ते म्हणतात ना पुन्हा जन्मेन मी, तसं मी रोज सकाळी असं स्वतःला नव्याने जन्म घेतलाय असं समजून नव्या उत्साहाने कामाला लागतो, नव्या उत्साहाने जगाकडे पाहतो. जुने जाऊ द्या मरणा लागून, तसं मी असं समजतो. मी म्हणून म्हणतो पण सगळ्यांना की मी रोज रात्री मरतो आणि रोज सकाळी मी जिवंत होतो. पण नुसता मेलेला अनिल थत्ते परत सकाळी जिवंत नाही होत. नवा अनिल थत्ते जन्माला येतो. प्रचंड कुतूहल, प्रचंड कौतुक, प्रचंड आत्मीयता, आपुलकी, इन्व्हॉल्वमेंट. प्रत्येक क्षण, हा क्षण शेवटचा, हा दिवस अखेरचा, अशा पद्धतीने जगणं हे माझं जगणं आहे. असं कुणी असं जगत नाही. मी ज्या लाईफस्टाईलने जगतो, मराठी माणसाला ती अनोखी आहे, अपरिचित आहे. अनेकांना अनिल थत्ते व्हायचं असतं म्हणजे या लाईफस्टाईल सकट व्हायचं असतं. माझं लेखनातलं कर्तृत्व वगैरे तो विषय नसतो. त्यांच्या डोळ्यासमोर लाईफस्टाईल कशी असावी बोलू आपण. मी एक लाईफस्टाईल चॅनल पण काढणार आहे, म्हणजे तो 6वा चॅनल असेल, अनिल थत्ते लाईफस्टाईल चॅनल. आणि त्याच्यात मी सगळं देणार तुम्हाला. माझ्याकडे कसे हजारो कपडे, हजारो गोष्टी, मी कसं जगभर फिरलो आहे, काय काय वेगवेगळ्या जगामध्ये मी पाहिलं आहे, आश्चर्यकारक, धक्कादायक, सुखद, दुःखद, सगळं सांगणार आहे तुम्हाला. अनिल थत्ते लाईफस्टाईल आणखीन एक काढणार आहे मी चॅनल, 6वा. पण आता 5. एक अनिल गगनभेदी थत्ते, जो तुमच्या परिचयाचा आहे. दुसरा हिंदीमध्ये अनिल थत्ते सवाल पे बवाल. आता हा तिसरा नवीन चॅनल आहे, आचाट आणि अफाट. या चॅनलमध्ये मी तुम्हाला अशा वेगवेगळ्या गोष्टींचा परिचय करून देणार आहे, पण तो अनिल थत्ते स्टाईलने असणार आहे. पण तुम्हाला आवडेल, यू विल लव्ह इट. याला सबस्क्राईब करा हे मी इथेच सांगतोय. काय अनिल थत्ते आचाट आणि अफाट, त्याला सबस्क्राईब करा. इंग्लिशमध्ये पण एक सुरू करतोय, गंमत म्हणून बघा. आवडला तर कंटिन्यू करा, नाही तर मी तो इंटरनॅशनलच क्राऊड करता करतोय, कारण सगळ्या देशात मला असं फीडबॅक आहे की तुम्ही इंग्रजी करा. कॉन्ट्रोवर्सीज बाय अनिल थत्ते असा एक इंग्लिश करतोय. आणखीन एक करतोय, सध्या हिंदुत्वाची लाट आहे, तर काही हिंदुत्ववादी मित्रांच्या मदतीने आणि सुजित भोगले, याला आचार्य सुजित चंद्र भोगले असं त्याचं रूढ नाव आहे, त्याच्या मदतीने मी एक धर्मवीर नावाचा पण एक हिंदुत्व निष्ठांच्यासाठीचा एक यूट्यूब चॅनल काढतो, एक आज उद्याकडे तो पण येईल. आज हा तिसरा चॅनल सुरू करतो, उद्या 4था, परवा 5वा आणि 6वा, नंतर 6 चॅनल. कोणाचे सांगा, एका माणसाचे 6 चॅनल आहे. कोण किती बघतात वगैरे अजून मला त्याच्यामध्ये फार हे नाही. दुसरी गोष्ट मी तुम्हाला मागेच सांगितलं की याच्या व्ह्यूज आणि याच्यामध्ये फार काही चिंता नसते. 15,000 रुपये दिले की 1 लाख व्ह्यूज मिळतात. एक गिमिक करणारा माणूस आहे. तुम्हीच म्हणाल, अरे काल हा काढा ना, आज 1 लाख कसे खायला व्ह्यूज. 15,000 रुपये भरले की 1 लाख व्ह्यूज मिळतात. प्रमोशन करा ना तुम्ही. जाहिराती आपण लाखो रुपयांच्या करतो, तर इथे करू ना आपण. चॅनल हॅमर करू, मोठे होतील चॅनल सगळे. बाय दी वे, आज काय ना, आजचा माझा, मी ते चॅनलच्या ओळखीमध्ये गेलो, जवळजवळ 3 मिनटं 38 सेकंद झाली. 10 मिनटात मला संपायचं, कारण अजून नवीन असल्यामुळे आम्हाला 10-12 मिनटाच्या वर जाता येत नाही. मित्रांनो, कसं आहे ना, मला एक स्वभाव आहे माझा की मी पुस्तकाच्या दुकानात गेलो की विचारतो, सध्या सगळ्यात जास्त खपणारं पुस्तक कोणतं आहे, तुफान सुपरहिट. ते माझ्या आता मॅजिस्ट्री बुक स्टॉलमध्ये संबंध आहेत, तर त्यामुळे ते लोक मग मला काढून देतात, साहेब ही 2-3 पुस्तकं तुफान चालली आहेत, देऊन टाक. ज्या अर्थी ती एवढे लोकांना पसंत पडले, आवडत आहेत, दे मला. त्यामुळे ती घेतो. कुठल्या चॅनलचे TRP जास्त आहेत, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये, ते चॅनल मी बघतो. यूट्यूबमध्ये कोणाचे सबस्क्रिप्शन्स 10 लाखाच्या पुढे आहेत, मराठीमध्ये 5 लाखाच्या पुढे आहेत, आणि त्यांचे हिट्स पण 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख आहेत, ते बघतो. मी, मला सुपरहिटचा ध्यास आहे. कपडे पण, काय स्टाईल्स आहेत, काय फॅशन्स आहेत, त्याचं सगळं मी स्वतःला अपडेट ठेवतो. आणि शिवाय माझे कपडे वगैरे सगळे स्वतः मी स्वतः एक चांगला ड्रेस डिझायनर आहे. ऑर्नामेंट्स हे ते सगळं मी दुनियाभरातून खरेदी करून आणतो. तर त्यामुळे बेस्ट चॉईस असं माझं सगळीकडे हे असतं. तर झालं असं की तुम्ही आता टायटलमध्ये वाचलंत ना की अमृत नोनी ऑर्थो प्लस,
या विषयावर मी आज बोलणार आहे असं मी टायटलमध्ये दिलेलं आहे. तुम्हाला कुतूहल असेल की ऑर्थोपस अमृतनोनी याच्यावर अनिल थत्ते, आणि ते पण अचाट आफाटमध्ये. पण कसं झालं माहिती आहे की एका सिनियर सिटीजनच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि कार्यक्रम संपला, भाषण संपलं, गप्पा मारत बसलो होतो. तर तिथे त्या सिनियर सिटीजनमध्ये काही डॉक्टर्स होते आणि काही असे सिनियर सिटीजन होते की ज्यांचे आता सिनियर सिटीजनची दुखणी ठरलेली असतात. प्रत्येकाला एकदा 60 नंतर हार्ट अटॅक येऊन गेलेला असतो, संधिवाताचा त्रास होत असतो, डायबिटीस तर बहुतेक 90% लोकांना असतोच. त्यानंतर स्मृतीचा थोडासा त्रास असतो. हे ठराविक एक 5-6 एलिमेंटमध्ये तो म्हाताऱ्याचा प्रॉब्लेम झालेला असतो. मी आता मला तो एकदा तो माझा आरोग्य या विषयावर मी काय काय करतो आणि म्हणून असं तुम्हाला टुणटुणीत दिसतो म्हातारा. 76 वर्ष हो, गंमत आहे का? दुरान्वयाने तरी वाटतो का मी 76? तर त्यांच्याशी चर्चा करताना असं विषय निघाला की मी त्यांना म्हटलं की तुम्ही सगळेजण हे तक्रार करतायत, गुडघे दुखतात, पाय दुखतात, अमुक तमुक, थकवा येतो, तुम्ही घेता काय? तर त्यातले काही जण मला म्हणाले की आम्ही अमृतनोनी ऑर्थो प्लस म्हणून जे आहे ते घेतो. मी म्हटलं कसा काय अनुभव आहे? मी म्हटलं खूपच फरक आहे. आज तुमच्या कार्यक्रमाला येऊन आम्ही इथे बसलो खुर्चीवर, तासभर ऐकलं सगळं आणि उठून आता चालत घरी जाणार आहोत. ते म्हणाले 6 महिन्यापूर्वी जर तुम्ही आला असतात किंवा वर्ष, एक दोघांनी तर सांगितलं, आला असतात त्या कार्यक्रमाला आम्ही आलोच नसतो, आम्ही घरात बसून हे केलं असतं, नंतर यूट्यूब बघत म्हणालो असतो. आज म्हणाले ऑर्थोपसमुळे अमृतनोनीच्या आम्ही इथे येऊन तुमचा कार्यक्रम बघू शकलो, ऐकू शकलो. म्हटलं असं काय त्या अमृतनोनीमध्ये? म्हणजे मी जाहिरात नेहमी पाहतो आणि जो सुबोध भावे करतो ना रे त्याची अमृतनोनीची, हा सुबोध भावे मला आवडतो. माझी एक गमत आहे बरं का, मला जी माणसं आवडतात ना ती ज्याचं रेकमेंडेशन करतात त्याच्याबद्दलही माझ्या मनात कुतूहल आणि कौतुक असतं. अमिताभ बच्चन केवळ रेकमेंड करतो म्हणून मी त्याचं बिस्किट पण खायला तयार असतो, चॉकलेट खायला तयार असतो. मला जाहिराती आवडतात आणि जाहिरातीत माझा रोल मॉडेल असेल तर फारच आवडतं, मग मी ते करतो. सुबोध भावे मला आवडतं आणि सुबोध भावेचं एक मला माहिती आहे कन्व्हिक्शन, तो खोटंपणा करणार नाही. इफ अनलेस ही इज कन्व्हिन्स की हे अमृतनोनी ऑर्थोप्लस हे वर्थ आहे, त्याच्या इज्जतीचा त्याच्यामध्ये कुठे फालुदा होणार नाही. तो बोलतोय ना की ऑर्थोप्लस घ्या, तुम्हाला फायदा होईल, तर मग त्यांनी कुठेतरी इतरांचा स्वतःचा कदाचित अनुभव असेल, माहीत नाही मला, पण त्याच्याशिवाय तो ती असाइनमेंट किती तुम्ही करोड रुपये त्या घेणार नाही. तो सोबत तसा तत्वाचा माणूस आहे, मग तो याची जाहिरात करतो अमृतनोनीची, नाही का? तर त्यामुळे मला कुतूहल होतं. मी त्यांची ते जाहिराती सारख्या येतात त्यामुळे बघत होतो अमृतनोनी अमृतनोनी. मी माझ्या केमिस्टला पण एकदा म्हणजे त्या मेळाव्यामध्ये जेव्हा लोकांनी मला अमृतनोनी ऑर्थोपक्सबद्दल इतकं पॉझिटिव्ह बोलले, तर मी माझ्या केमिस्टला विचारलं. मी म्हटलं काय रे सध्या सुपरहिट औषध कोणतं आहे जे खूप लोक घेत आहेत? तो म्हणाला सर सगळे बहुतेक सिनियर सिटीजन त्यांना काही ना काही प्रमाणात त्रास, गुडघेदुखी, पायदुखी, अशक्तपणा हे असतातच. त्याच्यातले बहुसंख्य लोक तो म्हणाला आमच्याकडे अमृतनोनी ऑर्थो प्लस घेतात. आणि तो म्हणाला एक लक्षात ठेवा, एकदा जाहिरात पाहिली म्हणून एखादा माणूस येईल आणि एक बाटली घेऊन जाईल, पण ती एक बाटली संपेपर्यंत त्याला अनुभव आला नाही ना, तर तो दुसरी बाटली घ्यायला येत नाही. तो म्हणाला मी तो माझा फॅमिली केमिस्ट, फॅमिली डॉक्टर, सगळे माझे सगळे फॅमिलीवालेच असतात, शॉपवाले पण. तो म्हणाला साहेब दुसऱ्यांदा येणार नाही, पहिली बाटली संपल्यावर दुसरी, दुसरी संपल्यावर तिसरी, नियमितपणे येणारे, नियमितपणे घेणारे, आणि त्यांच्या येण्यात येण्यातला फरक तो म्हणाला आम्हाला जाणवतो. या अमृतनोनी घेत असल्यानंतरचा आधीचा, पहिली अमृतनोनी घेताना ते कसे आले होते आम्ही बघतो, नंतर येताना कसे बघतो. तर खरोखरच सुबोध भावेच्या हवाल्याने आणि माझ्या मित्र, माझा केमिस्ट यांच्या हवाल्याने मी तुम्हाला एक आश्वस्त करू इच्छितो की अस्वस्थ होऊ नका, आश्वस्त व्हा की खरंच या अमृतनोनी ऑर्थो प्लस जे आहे ना, है कुछ दम यार इसमें. आणि या अमृतनोनी ऑर्थोपक्सवाल्यांचं मी खरंच मनापासून अभिनंदन करतो, कारण 99% सिनियर सिटीजन्सना गुडघेदुखी, पायदुखी, अशक्तपणा हे त्रास होतात. परमेश्वराची कृपा आहे, मी त्याच्यापासून मुक्त आहे. असे थोडे असतील 5-10%, पण काल त्यांची जाहिरात पाहिली ना, तुम्ही असं काय सांगू माझा वेडेपणा, मी ती जाहिरात पाहिली ना, तर मी ती जाहिरातीवरून हात फिरवला प्रेमाने.
येस, ही डिझर्व्स. त्याने असं लिहिलं आहे, अमृतनोनी ऑर्थो प्लस सांधेदुखीच्या व्यवस्थापनात अत्यंत प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे CTRIREG द्वारे प्रमाणित ह्युमन क्लिनिकल ट्रेलमध्ये सिद्ध झाले आहे. अभिनंदन. अमृतनोनी ऑर्थो प्लसच्या निर्मात्यांचं, हे त्यांचं नाव कुठे रे इथे, कुठे क्लिनिकली प्रूव्हन ट्रस्टेड बाय मिलियन्स ऑफ पीपल वगैरे, त्या कंपनीचं नाव कुठे त्यांचं, कुठे उपलब्ध लिहिलं आहे त्यांनी. जाऊ दे, ते अमृतनोनीच असेल काय ते, व्हॉट एव्हर इट इज, यू नो इट नाव. आणि अभिनंदन त्यांचं. खरंच म्हातारपणीनं 3 दुखणी असतात. एक सांधेदुखी असते, एक मनदुखी असते, आणि तिसरी ती मनदुखीचा तो नातेदुखी हा एक संबंध असतो, आणि तिसरी एक कोणी विचारत नाही आपल्याला हे असते. सुदैवाने निदान गुडघेदुखी पायदुखीवर तरी एक अशक्तपणावर सिनियर सिटीजनना चांगला उपाय मिळाला आहे. अमृतनोनी ऑर्थो प्लस तुम्हाला हे काय जे मिळालं आहे प्रमाणपत्र, त्याच्याबद्दल तुमचं खरंच मनापासून अभिनंदन. आणि तुम्ही स्वतःच्या अनुभवाने तुमचे अनुभव कळवा. माझा नंबर खाली इथे दिलेला असतो. यांचा पण एक नंबर दिला बरं का, प्लीज त्यांना पण कळवा. तुम्हाला काही कन्सल्टेशन हवं असेल तर फ्री डॉक्टर कन्सल्टेशन +91 89561 63094 हा त्यांचा नंबर आहे, टोल फ्री नंबर आहे. +91 म्हणजे तो नेहमीचा असतो, 89561 63094. त्यांना जरूर फोन करा, फायदा घ्या, सुखी व्हा, आनंदी व्हा, आरोग्य संपन्न व्हा. अमृतनोनी ऑर्थो प्लसचे आणि माझेही आभार मानायला विसरू नका. धन्यवाद.